साताऱ्यामध्ये आपले पुढारी दैनिक पुढारीचे निवासी संपादक हरीश पाटणे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश सर, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये। काय साताऱ्यामध्ये सध्या वातावरण आहे, काय दिसतंय, कुणाचं पारडं जर आहे? तुम्ही सगळं जवळून पाहिलेली असेल ही निवडणुकीची प्रक्रिया। सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिकांच्या आणि 1 नगरपंचायतीच्या नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी होते। 10 वाजता सर्व ठिकाणची मतमोजणी सुरू होईल। सातारा जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांच्याच सभा झाल्या। 2 नगरपालिकांच्या निवडणुका या काल झाल्या। बाकीच्या नगरपालिकांच्या निवडणुका ह्या गेल्या आठवड्यामध्ये झाल्या होत्या। आज जर परिस्थिती पाहिली तर या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजे एकत्र आले होते आणि दोन्ही राजेंच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार होता। उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात यांचे उमेदवार असलेले अमोल मोहिते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुवर्णा नरेंद्र पाटील हे उमेदवार होते। ही लढत पूर्णपणे एकतर्फी आहे। इथं भाजपचे अमोल मोहिते हे विजयी होतील। जसं मगाशी तुम्ही कागलचं सांगितलं तसं साताऱ्यात सुद्धा 2 दिवसापूर्वीच अमोल मोहितेंच्या नगराध्यक्षपदाचे बॅनर लागलेले आहेत। त्यामुळे अमोल मोहिते इथं साताऱ्यामध्ये निवडून येतील। मेढ्यामध्ये ही लढत ही चुरशीची आहे। मेढ्यामध्ये भाजप विरोधात शिवसेना अशी लढाई आहे। ही मेढ्याची नगरपंचायत आहे। महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट विरोधात शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये लढत आहे। वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्या विरोधात निवडणूक सरळ लढत आहे। पाचगणीमध्ये मात्र अपक्षांच्या आघाड्या आहेत। राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी आणि त्यांच्या विरोधात अपक्ष अशी ही लढत आहे। सर्वात चुरशीची लढाई सातारा जिल्ह्यामध्ये कुठली आहे तर ती फलटणची आहे। फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या तिकिटावरती निवडणूक लढवतात। त्यांच्या विरोधात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर ही लढत ही सरळ भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशी सातारा जिल्ह्यातली अत्यंत काट्याची लढाई आहे। आणि यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी तर एकनाथ शिंदेंनी रामराजेंचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी निवडणुकीच्या सभा घेतल्या होत्या। मसवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व आघाड्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। रहमतपूरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। कराडमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, काँग्रेस यांच्या विरोधात भाजप अशी लढाई आहे। आणि मलकापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई आहे। मला एक गोष्ट जाणवली या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातल्या विशेषतः की सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वी अशी परिस्थिती नव्हती। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पूर्वीच्या काळात यशवंतराव चव्हाण साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला। पूर्वीच्या काळी काँग्रेस अंतर्गतच या जिल्ह्यामध्ये लढाया व्हायच्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर शिवसेना भाजप हे कुठं औषधालाही नव्हते, परंतु मधल्या कालावधीमध्ये फटाफुटी झाल्या। काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, नंतर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये शिवसेना, नंतर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन शिवसेना त्यांच्या विरोधात शिवसेना आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सगळी महाविकास आघाडी त्यांच्या विरोधामध्ये भाजप अशा पद्धतीचं वातावरण गेल्या 5 वर्षापूर्वीपर्यंत होतं। परंतु ही पहिली निवडणूक मी अशी पाहतोय सातारा जिल्ह्यातली की त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाचा कुणाशी धरबोळ राहिलेला नाही। म्हणजे फलटणमध्ये शिंदे सेना विरोधात भाजप आहे तर वाईमध्ये शिंदे सेना त्यांच्या बरोबर आहे। म्हणजे अशा पद्धतीचे वातावरण अनेक ठिकाणी आहे। म्हणजे काँग्रेस काही ठिकाणी भाजपच्या विरोधात आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहे। म्हणजे कुठल्याही पक्षाचा सिद्धांत सातारा जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही। कुठल्याही पक्षाची वैचारिक जी काही खरं पाटणे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केवळ साताऱ्यात नाही राज्यभर ही परिस्थिती आहे निवडणुकांच्या अनुषंगाने आणि आपल्याला निकाल, आकडेवारी, आकडेमोड हे सगळं समजून घ्यायचं, विश्लेषण सुद्धा आपण दिवसभर पाहणार आहोत। तुर्तास एक छोटीशी विश्रांती घेतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।